तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. मात्र सोयाबीनला फलधारणा झाली नसल्याने हवालदिल झालेल्या सिरसो येथील मंगेश बेलसरे या शेतकऱ्यांनी आपल्या 4 एकर शेतातील सोयाबीनचे पिकावर चक्क तणनाशकाची फवारणी करून सोयाबीन पीक नष्ट केले आहे. मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची लागवड केली आहे, परंतु सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकाची भरपूर प्रमाणात वाढ झाली असली तरी शेंगाच लागला नसल्याने नाउमेद झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर तणनाशक फवारणीची ट्रॅक्टर फिरविण्याची पाळी आली आहे. बँकेचे शेतीसाठी लागणारे कर्ज घेऊन व सावकाराचे कर्ज शेतीचा जुगार शेतकरी खेळत असतो. होता नव्हता हातचा पैसा निघून गेला. त्यात आसमानी व सुलतानी संकटाने शेतकऱ्यांवर घाला केल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मी माझ्या शेतामध्ये तूर सोयाबीनची पेरणी केली होती आणि सर्व तूर पावसाने जळालेली आहे. सोयाबीनला सुद्धा पावसामुळे शेंगा लागलेल्या नाही आहे. तरी मी माझ्या शेतात मिरा 71ची फवारणी करत आहे आणि शेतकऱ्याला दिलासा देणारा निसर्गसुद्धा कोपलेला आहे आणि सरकारसुद्धा कोपलेले आहे आपल्या कास्तकारांवर. जय महाराष्ट्र. बियाणे, शेती मशागत, फवारणी, खतासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या हातात मात्र भोपळा आला आहे. अशा परिस्थितीत करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला असून शासनाकडून मदतीची आस धरून बसला आहे. सोयाबीनला शेंगाच नसल्याने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांवर सोयाबीन पीक नष्ट करण्याची पाळी आली असून अंगावरील कर्ज कसे फेडायचे या विवेचनेत शेतकरी सापडला आहे. जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट.